तालुक्यातील अवसरी खुर्द येथे अभियांत्रिकी व इंजिनिअरिंग कॉलेज झालं व या परिसरात शिक्षणाची गंगाच अवतरली। तसेच परिसरातील नागरिकांना हक्काचा रोजगार निर्माण झाला असून अवसरी खुर्द व मंचर परिसराचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाला असल्याचं चित्र आपणास पाहावयास मिळतंय। अवसरी खुर्द येथे सुरू असलेल्या इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक कॉलेजमुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असून विद्यार्थ्यांना या ठिकाणी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत व त्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध झालाय। या ठिकाणी हॉटेल व्यवसाय, घरगुती खानावळ, चहाची दुकाने, झेरॉक्सची दुकाने, स्टेशनरीची दुकाने, लॉन्ड्री, टेलरिंग, केस कर्तनालय, ब्युटी पार्लर, कपड्याची दुकाने, फुटवेअर, फळ विक्रेते यांसह शेकडो व्यवसाय उभे राहिले असून हजारो नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे। तसेच अभियांत्रिकी कॉलेजमुळे आंबेगाव तालुक्याची ओळख देश पातळीवर झाली आहे। माझे नाव विशाल जिजाभाऊ शिंदे। मी अवसरी खुर्द खालचा शिंदेमाळा इथला रहिवासी असून मी इथे मोर्या सायबर कॅफे या नावाने व्यवसाय करतो। माझे दुकान इथे 12 ते 13 वर्षापासून आहे आणि इथल्या परिसराचं पाहिलं गेलं तर पूर्वी 2008 पूर्वी इथे पडीक माळरान होते। पण माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी सुशिक्षित तरुण असून देखील या चाकणसारख्या MIDC किंवा पुणेसारख्या MIDCमध्ये 10-15 हजाराचा जॉब करण्यापेक्षा माझ्यासारख्या अनेक तरुणांना इथे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आणि यातून माझ्या कुटुंबाची आणि माझ्या एकूणच अर्थव्यवस्थेत चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होऊन माझा कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने चालू आहे। माझे नाव गौरव पोखरकर। मी MBA शिक्षण पूर्ण करून इथे 8 वर्ष झाली आपलं मेट कॅफे नावाने हॉटेल चालू केलेलं आहे। तर इथे पॉलिटेक्निकल कॉलेजमुळे खूप रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। माझं नाव उर्मिला किसन तांबे। मी 30 वर्ष झाली या छोट्याशा वसाहतीत राहत आहे। 2008 पूर्वी ह्या भागात कुठलाही असा व्यवसायाचा स्रोत नव्हता, पण 2008 नंतर हे जे इंजिनिअरिंग कॉलेज आलं आहे तरी आम्हा सर्वसामान्यांना इथे एक वसतिगृहाचा, हॉस्टेलचा, दुकानांचा, मेसचा व्यवसाय हा अशा प्रकारे आम्हा सर्वसामान्य लोकांना उपजीविकेचं साधन म्हणून चांगल्या प्रकारे उपलब्ध झालेला आहे। तसेच आंबेगाव तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मंचर शहर ते अवसरी कॉलेज या रस्त्याच्या दुतर्फा म्हणजेच मुळेवाडी रोडला मोठ्या प्रमाणात विकास झालाय। तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या जमिनीला सोन्यासारखा भाव आलाय। पॉलिटेक्निक कॉलेजमधील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी हे मंचर गावात आणि मुळेवाडी रोडला वास्तव्यास असल्यानं या ठिकाणी फ्लॅट धारकांना चांगल्या पद्धतीनं भाडं मिळतंय। माझे नाव राहुल दौलत थोरात। मी मंचर माळवाडी गाडे हॉस्पिटल समोर राहतो। आमच्या इकडे 2008 पूर्वी अतिशय खराब परिस्थिती होती। म्हणजे सार्वजनिक जे काय आहे, रस्ते म्हणा, सार्वजनिक सुविधा म्हणा, 2008 नंतर जेव्हा इकडे आमच्या भागात पॉलिटेक्निक कॉलेज आल्यानंतर त्यानंतर खरी आमच्या इकडे विकासाला सुरुवात झाली। रस्ते म्हणा, लाईट म्हणा, पाणी म्हणा, ह्या सर्व गोष्टी आम्हाला मुबलक आणि व्यवस्थित मिळायला लागल्या। त्यानंतर त्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहवासामुळे किंवा त्यांच्या राहण्यामुळे आमच्या इथे मेस व्यवसाय असेल, त्यानंतर भाडेतत्वावर ते फ्लॅट्स आणि ह्या गोष्टी घेऊन ते मुलं राहायचे, त्यामुळे इथे आर्थिक विकासाची सुरुवात झाली, आर्थिक विकासाला चालना मिळाली। ह्या सर्व गोष्टींमुळे आमच्या भागातील लोक सुजलाम सुफलाम झाली, चांगल्या प्रमाणात त्यांना आर्थिक उत्पन्न मिळायला लागलं। 2001 साली आमच्या इकडे म्हणजे साधारण 1 लाख किंवा त्याच्या आसपास गुंठ्याचा भाव होता जमिनीचा। आत्ता सरासरी 2023-24मध्ये 10 ते 12 लाख रुपयापर्यंत गुंठ्याला भाव गेलेला आहे। ह्या सर्व गोष्टी ह्या ज्या झालेल्या आहेत त्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या आपल्या परिसरात ते तयार झाल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी मिळाल्या। मी जितेंद्र कोंडाजी बानकेले। आमचा मुळेवाडी रोडला, कॉलेज रोडला हॉटेल मेस म्हणजे डॉल्फिन मेस म्हणून आमची खानावळ आहे। या खानावळमध्ये आम्ही व्यवसाय करतो मेसचा। तर ह्या रोडला म्हणजे कॉलेज रोडमुळं
भरपूर तसं म्हणजे व्यवसायाला गती मिळालेली आहे आणि चांगल्या प्रकारे आमचे पण मेस चालते आणि शिवाय कॉलेजमुळं जास्त फायदा झालेला आहे. असं या ठिकाणी ह्या रोडला सर्वच भरपूर हॉटेल आहेत, त्यांची पण चांगला व्यवसाय होतो. तसं पाहायला गेलं तर कॉलेजमध्ये जवळपास 5 ते 6 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून एक विद्यार्थ्याचा महिन्याला सरासरी खर्च 3 ते 5 हजार असून या सर्व विद्यार्थ्यांमुळे वर्षाला 20 ते 25 कोटींची उलाढाल या एका कॉलेजमुळे होताना दिसतीये. आणि या व्यावसायिक उलाढालीचा फायदा अवसरी खुर्द व मंचर शहरातील व्यावसायिकांना होताना दिसतोय.